बघणार आहोत कशा पद्धतीने शेतकऱ्यांना फसवलं जाते आणि या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे साम टीव्हीनं। राज्यात सुरू असलेल्या युरियाचा काळा बाजाराचा साम टीव्हीनं पर्दाफाश केल्यानंतर आता आणखीन एक नवीन रॅकेट उघड झालंय। सामच्या स्ट्रिंगमधून कृषी केंद्राचं युरिया विक्रीतलं लिंकिंग रॅकेट आता समोर आलंय। शेतकऱ्यांची लूट करणारं हे लिंकिंग रॅकेट नेमकं काय आहे, साम टीव्हीनं याचा कसा पर्दाफाश केलेला आहे, पाहूया त्यावरचा हा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट। राज्यात युरियाच्या लिंकिंगचं रॅकेट 5 ते 4100 ला बसतं। 4100 लिंकिंग सकट लिंकिंग सकट आणि प्युअर पोते किती म्हणजे विदाउट लिंकिंगचं होय। कृषी केंद्रांचं लिंकिंग, सामवर लुटीचं स्टिंग। साम इन्व्हेस्टिगेशन मध्ये शेतकऱ्यांच्या लुटीचा पर्दाफाश। अंदाची किंमत किती आहे त्याची पोत्याची? 266 रुपये। मग असं कितीला? असं नसतंय, ती बाटलीची वेगळी घेऊन येते। साम टीव्हीनं कृषी सेवा केंद्रांवरील युरियाचा काळा बाजार चव्हाट्यावर आणला। दुप्पट दर आकारून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी केंद्रांचा आणखी एक धंदा समोर आलाय। हे जे आहे युरियाचे बरं एक गोणीची ताकद आहे याच्यात बरं। हा साम टीव्हीच्या स्टिंग मध्ये कृषी केंद्रांकडून लिंकिंगच्या नावाखाली सुरू असलेलं लुटीचं नवं रॅकेट समोर आलंय। तो इतका बदमाश आहे, 2 गोण्याला एक बाटली देतो। कोणती बाटली? काही बाटली देतो, थुकाल लावून 230 रुपयाची। नॅनो युरियाची अर्धा लिटरची बाटली त्यांना कंपल्सरी केलेली आहे, तर तसं शेतकऱ्यांनी स्वीकारलं नाही। म्हणजे एक बॅग किंवा 2 बॅग बरोबर एक नॅनो युरियाची बाटली नाही घेतली तर त्याला ते खत देत नाही। रब्बी हंगाम संपला आणि शेतकरी खरीपाच्या तयारीला लागला। मात्र याच दरम्यान कृषी सेवा केंद्रांवर कृत्रिम टंचाई निर्माण करून युरियाचा काळा बाजार सुरू झालाय। त्याची खबर साम टीव्हीला लागली आणि आम्ही खात्री करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील कृषी सेवा केंद्र गाठलं। त्यावेळी फक्त काळा बाजारच नाही तर लिंकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचा अनोखा पॅटर्नच समोर आलाय। 220 रुपये बॅग युरियाची। हा 80 रुपयाची एक बॅग 3 पोत्यावर घ्यायला लागते। त्याची किंमत वेगळी। ते काय? सल्फर आहे ते। सल्फर। पण त्याची काही गरज नाही, मग 3च पोते लागतात। युरिया कुठेही गेलं तर नाहीच म्हणाल। फक्त छत्रपती संभाजीनगरच नाही तर यवतमाळ मध्येही साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी युरियाच्या 3 गोण्या खरेदी केल्या। मात्र 266 रुपयांचा युरिया तब्बल 320 रुपयांना खरेदी करावा लागला। एवढंच नाही तर त्यासोबतच गरज नसतानाही 800 रुपयांच्या सल्फरची बॅग घ्यावी लागली आहे। अशाच लिंकिंगच्या माध्यमातून लातूरमध्येही शेतकऱ्यांच्या लुटीचा गोरख धंदा सुरू आहे। अंदाची किंमत किती आहे त्याची पोत्याची? 266 रुपये। मग असं कितीला? असं नसतंय, ती बाटलीची वेगळी घेऊन येते। इतकंच नाही तर बीड मध्ये 266 रुपयांचा युरिया चक्क 400 रुपयांना विकण्यात येतोय। मात्र युरिया आहे त्या किमतीत हवा असेल तर त्यासोबत 250 रुपयांची नॅनो युरियाची बॉटल घ्यायलाच हवी अशी बळजबरीच दुकानदार करत असल्याचा भांडाफोड या स्टिंग मध्ये झालाय। युरियाचा भाव कशामुळे वाढला बरं? बोतल ते घ्या ना, त्याला बाटल्या आलेल्या ह्या बाटल्या घ्या ना। एक युरियाची बाटली घ्या, मला काय म्हणायचं 266 ला घ्या ना या मार्केटमध्ये आणि 225। फक्त मराठवाडा आणि विदर्भातच लिंकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू नाहीये तर याचं लोण पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्येही पोहोचलंय। त्यामुळे साम टीव्हीनं लिंकिंगचा पर्दाफाश करण्यासाठी कृषी सेवा केंद्र गाठलं। तिथं काय समोर आलं तुम्हीच पहा। 5 ते 4100 ला बसतं। 4100 लिंकिंग सकट लिंकिंग सकट आणि प्युअर पोते किती म्हणजे विदाउट लिंकिंगचं होय। खरं तर सरकार शेतकऱ्यांना युरिया अनुदानित दरात म्हणजेच 266 रुपयांमध्ये उपलब्ध करून देतं। मात्र आखाती देशांमधल्या युद्धाच्या नावाखाली कृत्रिम टंचाई निर्माण करून दुप्पट दर आकारून तसंच लिंकिंगच्या नावाखाली कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांचा सर्रास खिसा कापतायत। त्यामुळे लिंकिंगच्या नावाखाली सुरू असलेला युरियाचा काळा बाजार रोखण्यासाठी कृषी मंत्री लक्ष घालणार का आणि कृषी खातं झोपेतून जागं होणार का हाच खरा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। बोतल ते घ्या ना, त्याला बाटल्या आलेल्या ह्या बाटल्या घ्या ना।
एक युरियाची बाटली घ्या, मला काय म्हणायचं 266ला घ्या ना MRP. तर या लिंकिंग रॅकेटच्या माध्यमातून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची लूट होते हे तुम्ही आत्ता पाहिलं. आणि याच संदर्भात आता अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत लातूरहून आमचे प्रतिनिधी संदीप भोसले जोडले गेलेले आहेत. संदीप, कृषी सेवा केंद्रामध्ये युरिया खरेदी करत असताना शेतकऱ्यांच्या नेमक्या काय तक्रारी होत्या आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी लिंकिंगच्या माध्यमातून लूट सुरू होती, सविस्तर सांगा. नक्कीच लातूर जिल्ह्यात देखील आता युरिया खताचा काळा बाजार होत असल्याचं साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमुळे समोर आलंय. खरं म्हणजे युरिया खताची कृत्रिम टंचाई करून वाढीव दरामध्ये शेतकऱ्यांच्या माती मारल्याचा धक्कादायक प्रकार हा सगळा साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमुळे समोर आलेला आहे. खरं म्हणजे शेतकऱ्यांना युरिया खताची विक्री करताना लिंकिंगद्वारे या खताची विक्री करत असल्याची देखील धक्कादायक बाब समोर आली आहे. एका गोणीसोबत युरिया नॅनोची 500 ml ची बाटली शेतकऱ्यांच्या माती मारण्यात येत आहे. खरं म्हणजे 266 रुपयाची खताची गोणी जवळपास 400 ते 450 रुपयाला शेतकऱ्याला विक्री होत आहे. कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांना आर्थिक लूट करण्यात येत असल्याची ही धक्कादायक बाब साम टीव्हीच्या या स्टिंग ऑपरेशनमुळे समोर आले. अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी साम टीव्हीकडे केल्या होत्या. 266 रुपयाची खताची गोणी 400 ते 460 रुपयाला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत होता आणि कुठेतरी या शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक या कृषी सेवा केंद्र चालकांकडून होत होती. खरं म्हणजे अनेक सीमावर्ती लातूरच्या सीमावर्ती भागात देखील काही कृषी सेवा केंद्र चालकांकडून खताची कृत्रिम टंचाई करून वाढवी दरामध्ये खताची विक्री होत आहे. त्यामुळे कुठेतरी या शेतकऱ्यांना आर्थिक भार जो आहे तो आता सोसावा लागत आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण बघतोय कशा पद्धतीनं लिंकिंगद्वारे शेतकऱ्यांची लूट होते. युरिया सोबत पेस्टिसाइड खरेदी करणं हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे. कृषी केंद्राकडनं शेतकऱ्यांची ही लूट होतीये.